आपली संस्कृती, आपले संस्कार सदा राहू दे आपल्या सोबत। भारताच्या महान ग्रंथांचे आणि काव्यांचे संपूर्ण संकलन सबस्क्राइब करा तिलक। आपण एकट्यानेच तीनही लोकात त्राही त्राही माजवली होती। मेघगर्जना करणाऱ्या आपल्या अमेध रथावर स्वार होऊन ब्रह्माजींकडून प्राप्त झालेली शक्ती धनुष्यबाण धारण करून आणि कवच घालून आपण रणभूमीवर जाल, तेव्हा राम लक्ष्मणाचं धनुष्यबाण काड्यांप्रमाणे हवेत उडून जातील। अति काय त्रिशिरा, नरांतक, देवांतक, आज तुम्ही आमच्या हरलेल्या मनात नवीन उमंग, नवा उत्साह निर्माण केला आहे। जा, कुठे राम, कुठे लक्ष्मण? अति काय माशा डासांसारख्या या तुच्छ मरकटांना मारून आपली शस्त्र खराब करण्यास नाही आला? महेश, आज्ञा वीर असुर कुमार। जा महेश, निरोप लक्ष्मणाला ऐकव। केव्हापर्यंत मोठ्या भावाच्या आड लपून राहणार? त्याला सांग, त्याला अतिकाय युद्धासाठी आव्हान देतोय। मला आज्ञा द्या। अतिकायचे आव्हान ऐकल्यानंतर एक क्षणही थांबणं बेकडपणा ठरेल। जा दूता, आपल्या स्वामीला जाऊन सांग की अतिकायच्या शिरातून उसळणाऱ्या रक्ताला थंड करण्यासाठी लक्ष्मण अवश्य येईल। आजोबा, आज पहिल्यांदा आमच्या आत्म्याला हा आभास होऊ लागला आहे की एकदा आम्ही असुर जातीच्या पराक्रमाचा जो प्रभाव पृथ्वी, आकाश, पाताळ, दशदिशांमध्ये जगवला होता, त्याचा अंत समय जवळ येऊ लागला आहे। असुर जातीचं अस्तित्व धोक्यात येऊ लागलं आहे। नाही नाही पिताश्री, इंद्राचे वज्र, विष्णूचे सुदर्शन आणि शिवाचे त्रिशूळही असुरांचे अस्तित्व संपू नाही शकलं तर बिचाऱ्या रामाचे बाण काय करतील? युद्धात तर हार जीत हानी लाभ असं होतच असतं, परंतु राष्ट्राची हालचाल काही थांबत नाही। यात संशय नाही की कुंभकर्ण काकांचा मृत्यू आपली सर्वात मोठी हानी आहे, परंतु कोणत्याही मोठ्यात मोठ्या योद्ध्याच्या मृत्यूने देश तर नाही हारत ना महाराज। एक पर्वत तुटल्यामुळे पृथ्वीवर प्रलय नाही येत ना। दादा इंद्रजित योग्य सांगतो आहे। घात प्रतिघात नसेल तर ते युद्ध कसलं? खोलात खोल जखम ही योद्ध्याला हसत हसत सहन करायला लागते। वीराच्या डोळ्यातून अश्रू नाही, आग बाहेर पडली पाहिजे, तेव्हा शत्रूचं बळ कमी होतं। आपण एकट्यानेच तीनही लोकात त्राही त्राही माजवली होती। मेघगर्जना करणाऱ्या आपल्या अमेध रथावर स्वार होऊन ब्रह्माजींकडून प्राप्त झालेली शक्ती धनुष्यबाण धारण करून आणि कवच घालून आपण रणभूमीवर जाल, तेव्हा राम लक्ष्मणाचं धनुष्यबाण काड्यांप्रमाणे हवेत उडून जातील। आपण तर आमचे आदर्श आहात पिताश्री। आपण अशा प्रकारे निरुत्साहाच्या गोष्टी करता? अति काय पुत्रा, तू परमशूर वीर आहेस, परंतु कुंभकर्ण लंकेचा पाया होता, पाया। कुंभकर्णाच्या मृत्यूचा अर्थ आहे लंकेचा पाया शक्तिहीन होणं। नाही पिताश्री, दादा अतिकाय आणि त्रिशूळ असताना लंकेची एक वीटही हलू शकत नाही। आपणही शत्रूची भाषा बोलत आहात। जसे एकट्या कुंभकर्णाला मारून ते वनवासी हे समजून बसले आहेत की त्यांनी लंका जिंकली। देवांतक, देवांतक नाव आहे माझं। देवांच्या शक्तीचा अंत केल्यामुळे देवांतक नाव पडलंय पिताश्री। हे आपल्याला वचन देतो की राम लक्ष्मणाचा अंत करून नवीन कीर्तिमान स्थापन करीन। उद्यापासून माझं नाव रामांतक होऊन जाईल। नाही, मेघनाद असताना लहान भावांनी युद्धात जाणं योग्य ठरणार नाही। पिताश्रींच्या चिंतांचा अंत तर मी एका दिवसातच करून टाकेन। दादा इंद्रित, मी आपल्यापेक्षा वयानं लहान आहे, परंतु वीरता वयावर अवलंबून नसते। वीरता आत्म्याचा गुण आहे, शरीराचा नाही।
आमच्या चौघांची विनंती आहे की आपण वडिलांच्या जवळ राहावं. आम्ही चारही भाऊ मी, देवांतक, नरांतक आणि त्रिशूरा आज युद्धाला निर्णायक परिस्थितीला आणून ठेवू. आपण सैन्यबलासह शत्रूवर तुटून पडण्याची आज्ञा आहे, पिताश्री. राजकुमार अतिकाय योग्यच सांगतो आहे महाराज. आम्हाला विश्वास आहे ह्या महाबळी महाभट महारथीच्या नंतर उद्या युद्धाची आवश्यकताच नाही राहणार. अतिकाय, त्रिशिरा, नरांतक, देवांतक आज युद्धाचा शेवट करूनच परततील महाराज. अतिकाय, त्रिशिरा, नरांतक, देवांतक, आज तुम्ही आमच्या हरलेल्या मनात नवीन उमंग, नवा उत्साह निर्माण केला आहे. जा, आज सारं जग रावणाच्या या महापराक्रमी पुत्रांचा पराक्रम पाहिल. जा, आज दाही दिशांना असुरांचा जयघोष घुमू दे. सेनापती अकंपन, सेनानायक, प्रमुख सेनानायक, आपण सर्व राजकुमारांच्या बरोबर आपापलं सैन्य घेऊन जा. म्हणजे कोणी शत्रू योद्धा यांच्यावर लपून पाठीमागून हल्ला नाही करणार. या गोष्टीवर विशेष लक्ष ठेवा. जा आणि त्या वनवासियांना संपून आज लंकेच्या विजयाचा शंखनाद करत परत या. जा. विजयी भव. जय लंकेश म्हणते कुणी महादेवाचा जय जयकार, महादेवाचा जय जयकार. रणभेरीची गर्जना करती लंकेचे चारी राजकुमार, लंकेचे चारी राजकुमार. मायाधारी राक्षस निघती, मायाधारी राक्षस निघती घेऊन अस्त्रांचे भंडार. मरण्या मारण्याची धुंदी माथ्यावरी मृत्यूचा विखार, मरण्या मारण्याची धुंदी माथ्यावरी मृत्यूचा विखार. वानर सेनेची ताकद भारी युद्धामध्ये धुवाधार, युद्धामध्ये धुवाधार. तलवारी भाले गदा आणि शस्त्रांचे उघडे भंडार, शस्त्रांचे उघडे भंडार. देवांतक नरांतक, देवांतक नरांतक दिमदिला असताती काय. राक्षस दल वानर सेना कुणी कुणा पुढे झुकेना, कुणी कुणा पुढे झुकेना, कुणी कुणा पुढे झुकेना. प्रथम अंगदशी सामना कर नरांतक. हा लंकेश्वराचा दरबार नाही अंगद, युद्धभूमीमध्ये नरांतकशी टक्कर आहे. म्हणूनच तर म्हणतोय युद्ध कर, युद्ध. कुठे राम, कुठे लक्ष्मण? अति काय माशा डासांसारख्या या तुच्छ मरकटांना मारून आपली शस्त्र खराब करण्यास नाही आला. महेश, आज्ञावीर असुर कुमार. जा महेश, निरोप लक्ष्मणाला ऐकव. केव्हापर्यंत मोठ्या भावाच्या आड लपून राहणार त्याला सांग. त्याला अतिकाय युद्धासाठी आव्हान देतोय. जशी आज्ञा. माझे स्वामी श्रीमान अतिकायने सांगितले आहे की हे राम, जो शोक तुम्ही माझे वडील लंकेश हृदयाला
त्यांचा लहान भाऊ महाबली कुंभकर्णाचे मस्तक कापून दिला आहे. मी तोच शोक तुला देण्याचे ठरवून आलो आहे. काका कुंभकर्णाच्या मस्तकाच्या बदल्यात तुझा लहान भाऊ लक्ष्मण याचे मस्तक ठोकरे मारत आपल्या वडिलांच्या चरणाशी अर्पण करण्याची शपथ घेऊन आलो आहे. ज्याप्रमाणे माझे वडील आपल्या लहान भावाच्या शोकाने तडफडत आहेत, त्याचप्रमाणे तूही आपल्या लहान भावाच्या शोकाने तडफड. तेव्हाच अतिकायाची चुडाची भावना शांत होईल. जर क्षत्रिणीचे दूध प्याला असशील तर लक्ष्मण समोर ये. दादा, मला आज्ञा द्या. अतिकायचे आव्हान ऐकल्यानंतर एक क्षणही थांबणं बेकडपणा ठरेल. जा दूता, आपल्या स्वामीला जाऊन सांग की अतिकायच्या शिरातून उसळणाऱ्या रक्ताला थंड करण्यासाठी लक्ष्मण अवश्य येईल. अवधेश, अतिकायला कुंभकर्णापेक्षा कमी नका समजू. तो त्याच्यापेक्षा सवयी आहे. कुमार लक्ष्मणाला युद्धात पाठवण्याआधी चांगल्या प्रकारे विचार करा. विभीषणजी, विचार विनिमय सभेतच शोभा देतात, परंतु रणभूमीत विचार विनिमय म्हणजे भेकडपणा. शांत सौमित्र, शांत सौमित्र. हे वीरवर, मी आपल्या आत उसळणाऱ्या शौर्य ज्वराला निरुत्साही नाही करत, परंतु समरांगणाच्या अथांग सागरात उडी मारण्यापूर्वी त्याची सीमा मोजून घेणेही शूरवीराच्या विचाराचं लक्षण आहे. प्रभू, हा अतिकाय रावणाची दुसरी राणी धान्य मालिनीचा पुत्र आहे. त्याच्या प्रचंड पराक्रमाला आपण ओळखलं नाही. एकदा रागानं संतप्त होऊन अतिकाय आपल्या हातानं चक्रवाल पर्वत उपटून फेकण्यास तयार झाला. जेव्हा कैलास पर्वतावरून भगवान शंकरानं आपल्या अग्निमुखी त्रिशूळानं प्रहार केला, तेव्हा या भीम भयंकर अतिकायनी त्याला एखाद्या खेळण्याप्रमाणे पकडून उपहास करत करत महादेवाचा मानभंग केला. मग त्याने शिवाकडून धनुर्विद्येची सर्व रहस्ये जाणून घेतली. देवतांनाही दुर्लभ अस्त्रशस्त्र प्राप्त केली आहेत त्याने. आधी काळामध्ये मधु आणि केटप नावाचे दोन महत्वाकांक्षी महाबली होते. इंद्राचे वज्र पण त्यानं विचलित नाही करू शकलं. आपल्या प्रचंड पराक्रमाने देवलोकांनाही आपल्याला वश करून त्या दोघांनी एकदा महासागरात घुसून चक्रधारी वैकुंठेश्वरावर हल्ला केला. विष्णूने सुदर्शन चालवलं, परंतु सुदर्शनही त्यांचं थोडंही नुकसान करू नाही शकलं. अपूर्व युद्ध झालं. म्हटलं गेलं आहे की अतिबली बुद्धिहीनही असतो. त्या मूर्खांनी या विचाराने की विष्णू आता युद्धाच्या समाप्तीची इच्छा करतील, उलट त्यांनाच वर मागायला सांगितला. माग, आम्ही तुझ्यावर खूप प्रसन्न आहोत विष्णू. आमच्याकडे वर माग. मधु, कैटप, सृष्टीच्या कल्याणासाठी आम्ही तुमच्याकडे तुमच्या मृत्यूचा मार्ग जाणू इच्छितो. आपल्या मरणाचा उपाय सांगून आपले वरदान पूर्ण करा. मानलं मायापती, आम्हाला आमच्या मायाजळात जखडून आमचा मान भंग केला. ज्याप्रमाणे वीराचा वार फुकट नाही जात, वीराचं वचनही रिकामं नाही जात. अन्य कसंही आम्हाला मारणं असंभव आहे. आम्ही मरू तर तुझ्या मांडीवर. आपला पराक्रम दाखवा परमेश्वर, आम्हाला मरण प्राप्त करून दाखवा.
अगम्य व इंद्रियातीत विष्णूने मग अशी लीला रचली. आपले पाय वर खाली सर्व लोकात पसरवले व वाढवले. मधु केटप पायात फसले. मग जगन्नियंता जगन्नाथानं आपल्या कठोर गदेनं मधु केटप दोघांचा अंत केला. मधुचा मेदा या पृथ्वीवर सर्वत्र पसरला. म्हणून ही पृथ्वी मेद्रिय नावाने विभूषित झाली. हे पुरुषोत्तमा, तोच परमपराक्रमी मधु या युगात माझा ज्येष्ठ बंधू कुंभकर्ण होता. तसाच अतिबलशाली ब्रह्माजीकडून अभेद्य कवच आणि देवदुर्लभ शस्त्र मिळवणारा केटप हा अतिकाय आहे, जो कुमार लक्ष्मणाला रणभूमीत आव्हान करत आहे. त्याच्या पराक्रमाचा वृत्तांत ऐकून त्याला घाबरून त्याचं आव्हान नाही स्वीकारायचं. सुमित्रानंदनाचे शौर्य आणि साहसावर शंकित नका हो बंधू विभीषण. आपण लक्ष्मणाचे वास्तविक रूप आणि त्याच्या शक्तीबद्दल काहीच नाही जाणत. जरी ब्रह्मा, विष्णू, सुरेश, महेश, अखिल ब्रह्मांडातील सर्व शक्ती एकत्रितपणे येऊन युद्धासाठी ललकारतील, तरी सुद्धा धनुर्धारी एकटाच त्यांचा सामना करेल. क्षमा प्रभू, मी लक्ष्मणाला भयभीत करण्यासाठी हा वृत्तांत नाही ऐकवला. केवळ त्या आततायी अतिकायाच्या बलसामर्थ्याचा अनुमान लावून त्याचा सामना करण्याच्या उद्देशानं त्याच्या शक्तीची माहिती आपल्याला दिली. केवळ एवढी विनंती अवश्य करीन की वीर कुमाराला एकटा नका पाठवू. नाही विभीषण, त्याने लक्ष्मणाला एकट्याला आव्हान दिले आहे. परंतु अतिकाय आपल्याबरोबर आपले महाबली भाऊ त्रिशरा, नरांतक, देवांतक, सेनापती अकंपन आणि महापार्शप्रमाणे महारथी आणि महायोद्धे घेऊन आला आहे. तो समस्त भूमंडलावरील राक्षस शक्ती एकत्रित घेऊन आला असे ना का? दादा, मला आशीर्वाद देऊन युद्धभूमीत जाण्याची परवानगी द्यावी. विजयी हो. रघुकुलाच्या कीर्तीला उज्ज्वल कर आर्यश्रेष्ठ.